श्लोक 21. अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्माहुः परमां गतिं यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. अर्थ, जो अव्यक्त भाव अक्षर म्हणून प्रसिद्ध आहे त्यालाच परमगती असे म्हणतात. जे प्राप्त केल्यानंतर ज्ञानी परत फिरत नाहीत असे ते माझे म्हणजे ईश्वराचे परमधाम आहे असे भगवंत इथे सांगत आहेत. विवरण: वरील श्लोकात परमश्रेष्ठ असे अव्यक्त अक्षरतत्व म्हणजे काय ते सांगितले आहे. या श्लोकात मानवी जीवनाचे जे सर्वात उच्चतम ध्येय म्हणजे परमधाम प्राप्त करणे, ते परमधाम म्हणजे काय ते इथे सांगितले आहे. परमश्रेष्ठ तत्व असे जे ब्रह्म ते प्राप्त करणे म्हणजेच परमधाम म्हणजेच मोक्ष प्राप्त करणे. यालाच मानवी जीवनाचे अंतिम उद्दिष्ट मानलेले आहे. हीच सर्वात उच्चतम किंवा परमोच्च स्थिती आहे. कारण येथे आल्यानंतर पुन्हा कोणत्याही प्रकारचे दुःख भोगावे लागत नाही. येथे पूर्ण आनंदमय स्थिती प्राप्त होते. याला परमधाम का म्हणतात ते पाहूया. वरील श्लोकात दुसरा श्रेष्ठ अव्यक्त भाव सांगितला आहे. त्यालाच अक्षर असे म्हणतात. आकाश हे अव्यक्त असून अव्यक्त आहे, पण ते अक्षर नाही. कारण आकाशसुद्धा विश्वलयाला जाते तेव्हा त्या मूळ प्रकृतीत विलीन होते. ही मूळ प्रकृती सुद्धा अव्यक्त आहे, पण ती सर्वश्रेष्ठ नाही. कारण ती सुद्धा पुन्हा ब्रह्मात विलीन होते. मूळ प्रकृती व इतर सारेच निर्माण होतात व कालांतराने नष्ट होतात. म्हणजेच उत्पन्न होणे, असणे, वाढणे, परिणत होणे, क्षीण होणे आणि नष्ट होणे या 6 अवस्था या सर्व पदार्थांना असतातच. ते विकारशील पदार्थ आहेत. पण वर सांगितल्याप्रमाणे जे अव्यक्त व अक्षर असे तत्व आहे ते मात्र कधी नष्ट होत नाही. कारण ते अविनाशी असे सर्वश्रेष्ठ तत्व आहे. यालाच परमगती किंवा परमधाम असे म्हटले आहे. येथे पोचल्यानंतर म्हणजे इथे गेल्यानंतर पुन्हा दुःखात पडावे लागत नाही. येथे अगदी अखंड असा आनंद प्राप्त होतो. हेच परमात्म्याचे स्थान असून तीच ईश्वराची सर्वश्रेष्ठ अशी सत्ता सुद्धा आहे. आणि यालाच ब्रह्मपद, परमपद, मोक्ष असे सुद्धा म्हणतात. हाच परपुरुष परमपुरुष म्हणून ओळखला जातो. हा सर्व व्याप्त असून यामध्ये सर्व भूते वास करतात. मानवाने प्राप्त करून घ्यावे असे ते श्रेष्ठ स्थान आहे. यालाच परमगती सुद्धा असे म्हणतात. कारण येथे गेल्यानंतर परत तेथून माघारी फिरावे लागत नाही. स्वर्गादी ब्रह्मलोकातून परत फिरावे लागते. कारण तेथे सुख भोगल्यावर पुण्याचा क्षय होतो. पण येथे आल्यावर फक्त आनंदमय स्थिती असते. असे हे अव्यक्त अक्षर तत्व तेच ईश्वराचे परमधाम आहे. इथे आपण सर्वांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की इथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला माझे घर असे म्हणत आहे. श्रीकृष्ण अवतारी देहधारी आहे. त्याचे या पृथ्वी तलावर द्वारका नामक राज्यात घर सुद्धा आहे. पण श्रीकृष्ण त्या नाशिवंत घरासंबंधी बोलत नाही. म्हणजे तिथे तुम्ही आलात तर तुम्हाला तिथून परत कुठे जायला लागणार नाही वगैरे असं काही तो सांगत नाही आहे. तर तो ब्रह्म म्हणजेच मी या अर्थाने सांगत आहे. श्रीकृष्ण हा आत्मपदी पोचलेला सच्चिदानंद स्वरूप असा पूर्ण पुरुष आहे आणि तो याच अर्थाने तद्धाम परमम मम असे सांगत आहे. आपणापैकी जर कोणी आत्मपदी पोहोचला तर तो सुद्धा परम अक्षर तत्व हेच माझे घर आहे किंवा हे माझे परमधाम आहे असे सांगू शकेल. येथे श्रीकृष्णाकडे द्वारकाधीश राजा अशा दृष्टीने न पाहता त्याचे परमपद लक्षात घेऊन त्याच्या परमधामाचा विचार करायला हवा. असा हा परमधामाचा विचार आहे. आणि इथे आपण थांबूया.